नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अगदी खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणास खूपच विलंब झालेला आहे, हे तुम्हाला माहीतच आहे। तर याच्या पार्श्वभूमीवरती आता लाडक्या बहिणींना 2 हप्ते मिळणार किंवा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार, तर या संदर्भात उत्कंठा आहेच। पण लक्षात घ्या, आता सध्या 2 दिवसांवरती निवडणुकांचा निकाल आहे, त्यामुळे या 2 दिवसांमध्ये लक्षात घ्या 21 तारखेपर्यंत तरी हप्ते वितरण होण्याची शक्यता कमी आहे। कारण का लक्षात घ्या, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकांचा कालावधी आहे, त्यामुळे 21 तारखेला जो निकाल लागणार आहे या पार्श्वभूमीवरती सध्या या 2 दिवसांमध्ये हप्ता जो आहे तो जमा होण्याची शक्यता कमी आहे। मग लक्षात घ्या की 21 तारखेनंतर निकाल लागल्यानंतर मंत्री आदित्य तटकरे देखील तशा घोषणा करू शकतात। कारण का अजून देखील मंत्री आदित्य तटकरे यांनी त्यांचं ट्विटरचं पेज असेल या ठिकाणी घोषणा केली नाहीये। त्यामुळे 21 तारखेनंतर जर घोषणा होत असेल तर डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील लाडक्या बहिणींना एकत्र मिळण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। तर लक्षात घ्या की डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो एकत्रित जमा झाला पाहिजे। जर झाला तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आनंदाचीच बातमी मिळेल। तर कारण का लक्षात घ्या की यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाचा जी तर आलेलाच आहे, म्हणजे शासनानं नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो वितरित करावाच। पण लक्षात घ्या की पुढील महिन्यामध्ये देखील आचारसंहिता आता चालूच असणार आहे, त्याचबरोबर पुढील महिन्यामध्ये देखील निवडणुकांचाच कालावधी आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता नोव्हेंबर आणि डिसेंबर जो हप्ता आहे तो एकत्रित वितरण झाला पाहिजे आणि याचा तसा जी देखील येणं गरजेचं आहे। नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाचा जी आलेलाच आहे, डिसेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाचा जी येणं अपेक्षित आहे आणि हा जी आला तरच हे 2 हप्ते एकत्रित मिळू शकतात। सध्या तरी 1 हप्ता मिळणार एवढं कन्फर्म आहे, पण हा जो हप्ता आहे तो निश्चित कधी जमा होईल या संदर्भात मंत्री आदित्य तटकरे लवकरच घोषणा करणार आहेत। कोणीही निश्चित असं वेळ सांगू शकत नाहीये, पण लक्षात घ्या की आता 21 तारखेच्या दरम्यान हप्ता आहे तो जमा होण्याची शक्यता कमी आहे। 21 तारखेनंतर हप्ते वितरण होऊ शकतं। तर लक्षात घ्या, निवडणुकांचा जो निकाल आहे या पार्श्वभूमीवरती जे नेते मंडळी आहेत किंवा मंत्रिमंडळ आहे तर याच्यामध्ये निकालामध्ये लक्षात घ्या निवडणुकांचा निकाल तर लक्षात घ्या की निवडणुकांचा निकाल असल्या कारणाने संपूर्ण प्रशासन व्यवस्था या कामाच्या मार्गी वळवण्यात आलेली असल्यामुळे लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणास पुन्हा उशीर होऊ शकतो। म्हणजेच लक्षात घ्या की अजून 2 ते 3 दिवसांचा कालावधी लागू शकतो आणि ज्यावेळी मंत्री आदित्य तटकरे घोषणा करतील त्याच्या पुढे 2 ते 3 दिवसांमध्ये हा जो लाभ आहे तो वितरित केला जाणार आहे। तर अशा प्रकारे घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजून तरी घोषणा नाही आहे, तर लवकरच या संदर्भात अपडेट मिळणार आहे। तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।